म्हैसाळ सिंचन योजनेसाठी वारणा धरणातून विसर्ग वाढवला. सध्या या धरणात 25.71 TMC पाणीसाठा, 74.74%. वारणा धरणातून वाकुर्डे बुद्रुक योजना, कालव्यावरील उपसा जलसिंचन योजना आणि आता म्हैसाळ योजनेसाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे 8.75 TMC पाणीसाठा कमी झाला. या धरणातून सध्या 1950 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यातील 1700 क्युसेक नदीपात्रात तर 250 क्युसेकने पाणी डाव्या कालव्यात सोडण्यात आलेलं आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील MIDC क्षेत्रांना सातत्यानं पाणी पुरवठा करून उद्योगांना गती देण्याचं काम वारणा धरणानं केलेलं आहे. मराठवाड्यासाठी जलदूत रेल्वेचा प्रवास. मराठवाड्यात विशेषतः लातूरमध्ये जेव्हा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली तेव्हा वारणा आणि कृष्णा खोऱ्यातील पाण्याने या भागाला वाचवलं होतं. 2016च्या सुमारास जेव्हा लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रचंड तुटवडा झाला तेव्हा मिरज सांगली येथून जलदूत एक्सप्रेस नावाने रेल्वेने पाणी पाठवण्यात आलं होतं आणि यावर्षी वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी 2 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान पाणी सोडण्यात आलं होतं. तर 11 फेब्रुवारीपासून डाव्या कालव्यावरील जलसिंचन योजनेसाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि याबरोबरच शनिवार दिनांक 21 सकाळी 11:30 वाजता म्हैसाळ योजनेची मागणी असल्याने वारणा नदीमध्ये 900 क्युसेक विसर्ग वाढवून 1200 क्युसेक एवढा करण्यात आला. आणखीन म्हैसाळ योजनेची मागणी वाढल्याने गुरुवारी दुपारी 5:30 वाजता नदीपात्रात 1700 क्युसेक तर 250 क्युसेकने डाव्या कालव्यावरील जलसिंचन योजनेसाठी पाणी सोडण्यात आले आहे. सध्या या धरणात 25.71 TMC, 74.74 पाणीसाठा असून 18.83 TMC पाणीसाठा आहे. 68.42% उपयुक्त पाणीसाठा आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, शिराळा.